महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत मटर पुलाव। त्यासाठी साहित्य काय घेतले पहा आपण। 1 वाटी बासमती तांदूळ आहे आणि 1 वाटी वटाणा आहे, 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 हिरवी मिरची, 1 लाल मिरची आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे 1 चम्मच, जिरे आहेत अर्धा चम्मच, तेजपान 1, चक्री फूल 1 आहे, लवंगा 4 आहेत, मिरे 4-5 आहेत आणि दालचिनीचे 2 छोटेसे तुकडे आहेत। तर आपण करायला सुरुवात करूयात। आपण गॅसवरती कुकर ठेवले, त्यामध्ये 3 चम्मच तेल टाकलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा। तेल तापलेलं आहे। त्यानंतर हे सर्व मसाले आपण एकत्र टाकून घेणार आहोत। कांदा हा थोडासा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा हा व्यवस्थित भाजलेला आहे, तर आपण यामध्ये मिरची आणि टोमॅटो टाकून घेऊयात। आणि हे अद्रक लसूण पेस्ट, तर हे मिक्स करून आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे। यानंतर आपण टाकणार आहोत मीठ आणि टाकायचे आहेत वटाणे। आणि यावरती आपल्याला टाकायचा हा बासमती धुतलेला राईस, पाण्यातून काढून घेतलेला आहे आपण हा। आणि पाणी आपल्याला याच्या दीडपट, तांदळाच्या दीडपट टाकायचं आहे। जेवढा आपण तांदूळ ज्या वाटीने घेतलेत त्या वाटीने आपण पाणी टाकून घेऊ शकतो। यात आपण पाणी टाकून घेऊयात। आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, तर तुमच्या चवीप्रमाणे मीठ टेस्ट करा आणि आपण याचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या काढून घेऊयात। तर मैत्रिणींनो, आपला पुलाव तयार झालेला आहे। आपण पाहूयात कसा झालेला आहे। हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला मटर पुलाव तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।